करशील का शेती, लावशील का दोडका, लावशील का दोडका तू पुन्हा शेतात कुठलं तरकारी पीक लावशील का? अरे एवढं मोठं चांगलं पीक आलंय अक्षरशः काढू वाटत नाही, पण काही इलाज नाही, त्याला भाव नाही, खर्च सुद्धा भरून निघाला 20,000 सुद्धा झाला नाही, तर काय करा शेतकऱ्यानं? वाईट अवस्था शेतकऱ्याची. विनंती आहे की मी 1 एकर दोडका लावला होता, कारण ऊस गेल्यानंतर ऊसाचे पैसे कारखानदार देत नाहीत. डाळिंब लावलं तेल्यानं जातोय, द्राक्षी लावली दावण्या येतोय, मग शेतकऱ्यानं करायचं काय? तर हे मी तरकारी पीक म्हणून 1 एकर दोडका लावला. अक्षरशः ह्याचा खर्च 1 लाख रुपये झालाय. हे फाउंडेशन पडलं माझं. आज फाउंडेशन उभा करायला 1 लाख रुपये खर्च आला. ह्याचा औषधाचा, ब्याचा, रोजगाराचा खर्च जवळजवळ 50-60 रुपये 50-60 हजार आलाय. आज मला उत्पन्न एवढं ना चांगलं पीक आणलंय, परंतु ह्या दोडक्याला 4 रुपये 5 रुपये दर नाही. अक्षरशः 2 महिने झालं. आता दर वाढेल, उद्या दर वाढेल, पण तो दर काय वाढला नाही. माझं एवढी वाईट अवस्था झाली आहे की माझ्या सरकारला विनंती आहे माझी की तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहा. शेतकरी हा शेतीमध्ये प्रामाणिक काम करतोय, परंतु त्या शेतीमालाला जर भाव नाही मिळाला तर अशी अवस्था होते. शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही.